आम्ही आलो आहोत नागावला आम्ही ज्या रिसॉर्टवर आहोत त्या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल पण आहे. तर आमची मॉर्निंगची सुरुवात आम्ही स्विमिंग पूलमध्ये बसून मस्त आम्ही या ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो हा रिसॉर्टसुद्धा खूप सुंदर आहे, एकदम स्पेशियस आहे. आमचा आता ब्रेकफास्ट आला आहे, घावण आणि त्याच्यासोबत चटणी. आत्ताच आमचं आवरून झालं आहे. आता आम्ही आमच्या रिसॉर्टवरून आम्ही जाणार आहोत मांडव्याला. मांडवा इथून 20 किलोमीटर आहे. आम्ही मांडवा आणि या साईडचे सगळे बीच आम्ही करणार आहोत, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. चला मग आता आपण मस्त बीचेसची टूर करूया. आता आम्ही निघालो आहे. आता आम्हाला निघता 2 वाजले, पण असं वाटत नाही की आता 2 वाजले असतील. एकदम थंड वातावरण आहे आणि असं ऊन तर नाहीच आहे. बघा शिवा रेडी झालाय निघायला. तुम्ही कोकणात आल्यानंतर बघा तुम्हाला सगळीकडे नुसते नारळाची झाडेच दिसतात. हे बघा आम्ही आता मांडव्याच्या बीचला पोहोचलो. गाडी पार्क केली. आम्हाला यायला थोडा लेट झाला कारण की रोड थोडा छोटा आहे. आम्हाला पाऊण तास लागला, पाऊण तास ते 1 तास. आणि इथून मांडव्यापासून जेट्टी पॉईंट आहे, म्हणजे इथून आपण मुंबईला जाऊ शकतो जेट्टीने. आणि तिथे पोचायला 1 ते सव्वा तास लागतो जेट्टीने मुंबईला. आणि ही जी जेट्टीची जी तिकीट सिस्टीम आहे ती अलिबागपासून आहे आणि तिथून बसेस पण असतात अलिबागपासून इथे मांडव्याला यायला. आणि इथून मग जेट्टीने बरेच जण अपडाऊन करतात इथे. तर खूपच हे इथे हे बीच. इथून आत एंट्री केल्यानंतर असं तिथपर्यंत चालत जाऊन तिथे ते जेटीमधून जातात. आम्हाला जायचं नाही त्याच्यामुळे आम्ही आत नाही गेलो, पण हे इथून दिसतंय बघा. हे पहा ही जेट्टी आहे. तुम्ही 1 तासामध्ये मुंबईला पोहोचता इथून. ही जेट्टी बघा ही किती मोठी आहे. याच्यामध्ये कार्स आणि गाड्या पण जातात. बघा हा इथून त्यांचा रोड इथून स्टार्ट झालं की इथे जायचं. हे बघा केवढी मोठी आहे. चालली ती. बाय. ती बघा ती छोटी तुम्हाला मगाशी दाखवली होती ती पॅसेंजरची, ती बघा ती पण निघाली आहे. बाय. आम्ही इथे शॉपिंग करायला थांबलोय. हे बघा हे सगळे शंख आणि शिंपल्यापासून बनवलेले यांनी सर्व असे डिझाईन्स आहेत. हे बघा हे छोटे छोटे कासव किती छान आहे. मी हे घेतले. आता आम्ही जाणार आहोत अलिबागच्या बीचला. इथून जवळपास 20 ते 25 किलोमीटर असेल. आता आम्ही तिथे पोहोचू, त्यानंतर मी तुम्हाला तिथला बीच दाखवेल. आम्ही आत्ताच अलिबागच्या बीचवर पोहोचलोय. इकडे तुम्हाला भरपूर प्रकारच्या राईड मिळतील. उंट, घोडा, टांगा, गाडी, सायकल. हे पहा ते पण तो जो तिकडे आहे ना जो किल्ला दिसतोय ना तो कुलाबा किल्ला आहे. पण इथून पायी पण जाऊ शकतो तिथे या बीचवरून. आणि खूप आता मागे आहे, थोड्या वेळाने ते पुढे येईल. त्यांनी बऱ्याच प्रकारच्या राईड घेतल्या. उंट, घोडा, टांगा सगळ्या याच्यावर बसून झालं. त्यांच्या गाडीच्या पण राईड झाल्या. आता आम्ही इथून परत आमच्या रिसॉर्टवर जाणार आहोत.
भेळ आणि पाणीपुरी खाल्ली. बाहेर खूप गाड्या असतात इथे, शेव पाणीपुरी, भेळ, सोडा, म्हणजे तुम्हाला खायला खूप सारे ऑप्शन आहे इथे. आता आम्ही आमच्या रिसॉर्टवर जाणार आहे. तर मी आता हा व्हिडिओ संपवते. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. बाय, थँक्यू.